हगरा क्या बोल रहा है वो देखो, ये हगरे की बात सुनो पहिले जरा. आणि मला सांगा, बरीच लोक त्या म्हणजे औरंगजेबाला आपल्या भारतामधलीच काही लोक ते बोलतात, अरे आलमगीर आहे, हम उसको मानते. भाऊ तू पण तुझ्या घरच्यांच्या आई वडिलांना काम 25 कर त्यांचं आणि प्रॉपर्टीवर बळकाव ना ब्रो. जरा घे ना. आम्ही आमच्या महाराजांचा आदर्श घेतो बा. स्त्रियांचा आदर करणं, घरच्यांचा आदर करणं, आपल्या सोबतच्यांना सोबत घेऊन चालणं. आम्ही अशी चांगली चांगली कामं करतो. तुम्ही पण करा ना मग ते आलमगीर सारखी कामं भाई. पहिल्या बापाचा मर्डर टाकायचा, नंतर तुमच्या काका बिका कोण असेल त्यांना कचकवायचे भाई. तुमची जी पोरं आहेत ना त्यांना पळून लावायचे भाई. काय विषय नाही, कोणाला पुढे जाऊ द्यायचं नाही. कापी नुसती करा ना ब्रो. सुरुवात करा आपल्या परिवारापासूनच. वा सगळे औरंगजेब तुमच्या आईच्या गावात पाणीपुरी. कारण आता एवढं काय गांडीला माझे रे हागरे. तुला तुझी अवकात आहे का ती औरंगजेबाबद्दल बोलायची? तुझी अवकात आहे का? आज जे तुम्ही स्वप्न बघताय ना, कुठलं स्वप्न बघताय? अखंड भारताचं स्वप्न बघताय ना, त्याचा बाप आहे तो अखंड भारताचा. हागऱ्या, तुला अक्कल आहे का? तू काय बोलतोय? काय औरंगजेबाकडे होते. व्हिडिओ बघ. पुढं संभाजीराजांचा मुलगा आणि पत्नी औरंगजेबाच्या छावणीमध्ये शेवटपर्यंत होते. औरंगजेब मरेपर्यंत शाहू, संभाजीराजेंचे पुत्र शाहू आणि त्यांची आई म्हणजे संभाजीराजेंची महाराणी येसुबाई ह्या औरंगजेबाच्या छावणीमध्ये होते. आणि अनेक अभ्यासकांनी लिहून ठेवलंय, बेंद्रेंनी सुद्धा लिहून ठेवलंय की औरंगजेबाने संभाजीराजेंच्या पत्नीचा आणि मुलाचा खूप सन्मान केला आणि आदर केला. आणि औरंगजेबाने कुठल्याही बापाला मारलं की त्याचा मुलगा पहिल्यांदा सूड घेण्याची भाषा. सुडाची भावना कोणाकडे असते सगळ्यात जास्त तीव्र? तर ती मुलाकडे सुडाची भावना सगळ्यात जास्त तीव्र असते. औरंगजेबाला खरंच संभाजीराजाला औरंगजेबाने खरंच मारलं असतं तरी सुडाची भावना घेऊनच शाहू महाराज जगले असते. पण आपल्याला माहिती असेल की शाहू राजेंची सुटका झाल्यानंतर शाहू महाराज प्रथमतः खुलताबादला गेलेले. शाहू महाराज पुढे गेलेत. पहिले पत्नी येसुबाई सुटका झाल्यानंतर त्यांनी प्रथमतः औरंगजेबाच्या कबरीवरती फुलांची चादर अर्पण केली आणि मग साताऱ्याला गेले. जर खरंच औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजेंची हत्या केली असती तर त्यांची पत्नी आणि मुलाने औरंगजेबाच्या कबरीवर चादर अर्पण केली असती का? अरे डोक्याचा भाग आहे ना आपल्याला, जरा तर वापरा ना तुम्ही. आहे का आपल्याला डोक्याचा भाग? आहे का जरा? कोणत्या हिशोबाने जगतो आपण? का जगतो? काय कारण जगायचं? जरा आपण थोडस इतिहास वाचलं पाहिजे. इतिहास वाचल्यानंतर ना आपल्याला त्यातनं काय भेटलं काय नाही. आजकालची शिमडे उठतात. तो श्रीमान लेजन उठलाय तोंड वर करून, तो म्हणतो की काकाला मारा तुम्ही पण जाऊन. तुम्ही आदर्श मानताय औरंगजेबाला तर की तुमच्या काकाचं मर्डर करा, तुमच्या ह्याचं मर्डर करा, बापाचा करा, पोरांना आकलून लावा. हे सगळं ठीक आहे. आता हे जे इतिहासकार आहे रामपुणे यांनी, यांचं काय म्हणणं आहे हे जे बघतो का तू? काय म्हणणं आहे? RSS के सरसंचालक गोलवलकर ने अपनी किताब में लिखा है कि शराब और महिलाएं संभाजी महाराज की कमजोरी थी. शराब और महिलाएं संभाजी महाराज की कमजोरी थी, इसलिए उनमें राष्ट्र को आगे ले जाने के गुण नहीं थे. ये इतिहासकार राम पुनियानी ने कहा है, ये मैंने नहीं कहा है, ये इतिहासकार राम पुनियानी ने कहा है. अब इसने क्यों लिखा है ये चीज? वो एड़ा है लिखने वाला, RSS का संचालक वो एड़ा है, वो ऐसे कुछ भी लिखते रहता. अभी आपले आदर्श है ना तो अपन घर में से चालू कर दो ना फिर अपने कामा. लगा 4 बोतल लगाने के बाद में अपने माँ बहना के पास में चालू कर डालो. गंदे गंदे नजर डालना है. जो औरंगजेब ने किया है ना इस देश के लिए वो बहुत कुछ किया है. उससे उतनी चीज नहीं किया है. आज जाके देख ले, आज वो कितने मंदिरों को दान दे चुका है. वो अगर इतना ही कट्टर रहता ना वो तो 1 रुपया दान नहीं देता था, 1 मंदिर नहीं बनाता था. आज हिस्ट्री में लिखा है 100 मंदिर बना के गया वो जाने से पहले. औरंगजेब ने जाने से पहले वो मुगल थे, मुगल ने कहा है, उसके लेटर में लिखा हुआ है, आज भी दिल्ली में लेटर पड़ा हुआ है. वो उसने लिखा है कि गाय को मरने नहीं देना, गाय इनके धर्म में माता मानी जाती है, गाय को मरने नहीं देना. ये लिखा है उसके लेटर में. मुगल था कोई तो उसके लेटर में लिखा हुआ ये चीज. अगर तू बस खुद की चीज देखेगा ना कि मैंने ये किया, मैंने वो बोला, इन्हें ये बोला, उन्हें वो बोला, बस उसकी बात सुनेगा ना तो ये नहीं जमने वाला. बाकी लोगों की बात सुनते जा. बस 1-2-3 घंटे की पिक्चर देखेगा, वो मीट मसाला लगा के बताते वो सारी चीजें, और उसके बाद यहाँ के टोन उड़ा मारेगा कि इसको मार उसको मार, घर में से चालू कर और फिर आ जा. अरे तो हागरा श्रीमान लेजंड हागरा आहे तू. सगळं मानतो आम्ही, शिवाजी महाराजांना मानतो आम्ही, छत्रपती संभाजी महाराजांना पण मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आमची लोक होती.
हे तुम्ही दाखवणार नाही कधी, हे तुम्ही कधीच नाही दाखवणार. एकदा दोनदा दाखवणार, त्यानंतर नाही दाखवणार तुम्ही, कारण की तुमची जळती त्यात. तुमची जळती की मुसलमान कसा होता यांच्यासोबत, आमच्या शिवाजी महाराजांचा गुरु मुस्लिम कसा होता, ही तुमची जळती. कळलं? काय काय शिमडे आहे त्यांच्याकडे फक्त 20 रुपये स्टिंगची बॉटल घ्यायला पैसे नसतात, ते बाता करतात रेडबुलने आंघोळ करायच्या बाता करतात. ती आपली जी अवकात आहे ना, त्या अवकातीतच बोलायचं, त्या पुढे उड्या मारायच्या नाही. आमच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल पण इज्जत आहे, संभाजी महाराजांबद्दल बी इज्जत आहे, आणि त्यानंतर येणाऱ्या लोकांना बद्दल बी इज्जत आहे. कारण की त्यांनी मुस्लिम लोकांना घेऊन चाललेली आहे. त्यावेळेस कट्टरता नव्हती, कट्टरता आज झालेली आहे. जर तुम्ही कट्टरता दाखवणार ना, तर काही लोक आहेत मग ती बी कट्टरता दाखवतात. तुम्ही कट्टरता दाखवू नका. तुम्ही लोकांना एकटा मिळून तुम्ही 4-4, 5-5 जण मिळून मारता. एका माणसाला दिसता कुठं, तर एका माणसाला तुम्ही 10-10, 5-5 जण मारता. रेल्वेमध्ये म्हातारा कोतारा दिसलं की त्याला मारता तुम्ही. तुमची लायकी का रे हिजाड्यांनो? जागायची लायकी का तुमची? मारा ना भाडव्यांना पुढे तरी, कटोरीभर पाणी घ्या त्यात डुबून मारा तुम्ही. तुमची लायकी नाही, तुम्ही मर्दत नाही. पहिली गोष्ट, जर तुम्ही एका म्हाताऱ्याला जर मारता ना, तुम्ही ट्रेनमध्ये एक म्हातारा, तुम्ही त्या म्हाताऱ्याला पोलीस ट्रेनिंगला चाललेली ती लोक, पोलीसच्या ट्रेनिंगला चाललेली 8 ते 10 जण, ते 8-10 जण एक म्हाताऱ्याला मारतात. काय मारायचं कारण आहे? अरे तुमची लायकी का? तुम्ही हिजड आहेत ना मग, जर तुम्ही एका माणसाला बघून मारता. आज रत्नागिरीमध्ये ती सगळी 100-150 लोक ते मस्जिदमध्ये घुसली आणि त्यावरती तुम्ही बांबू मारला मस्जिदच्या दरवाजाला. आज तुमची लायकी नाही रे हिजड्यांनो, ही महाराजांची शिकवण नाहीये. महाराज शिकवण चुकीची आहे. तुमच्याकडे जी आलेली शिकवण, जी शिकवण आहे ती चुकीची शिकवण आहे तुमच्याकडे आलेली. महाराजांची शिकवण नाहीये ही. त्यामुळे स्वतःला बादशाह समजू नका. तुमची लायकी नाहीये, तुम्ही हिजडे. कळलं का? जे तुम्ही मस्जिद मध्ये येणार दांडके मारून दरवाजे तोडणार, रत्नागिरीमध्ये झालेला विषय, ती तुमची लायकी नाही भाडव्यांनो. तुम्हाला बी सांगतोय मी, तुमची लायकी नाहीये. त्यासाठी आपल्या आपल्या लायकीनुसार राहा. तेरी लायकी नाहीये, समझा? वो अखंड भारत का मालिक था, ये बात ध्यान में रख. जो आज तुम सपने देखते ना, अखंड भारत, वो अखंड भारत का वो एक मालिक था, समझा? उसने बना के गया है, उसकी इज्जत है उतनी. ये जो तुम कर रहे ना हरकत कि वो संभाजी महाराज को मारा उसने, ये करा, वो करा, तो जरा इतिहास पढ़ ले बाकी के लोगों ने भी क्या लिखा है. बस 1-2 बंदे ने क्या लिखा है, और वो 2 घंटे 3 घंटे की मूवी देख के मीट मसाला लगाते उसमें, वो देख के मत जाया कर रहे हो बा. तो अच्छा बंदा है ना, अच्छा बंदा बन के रहे. अपना काम क्या है, क्या काम है अपना? ए बाळा, जेवताना मोबाईल नाही बघायचा. ए बाळा, झोप लवकर. ए बाळा, अभ्यास कर. बाळा तेवढंच काम कर बाळा, त्यावरती बाळा काम नको करू. तुझी कामं नाही ती. पहिली गोष्ट, तू गेमर पण नाहीये. जी लिहून ठेवलं इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला, ते गेमर बी काढून टाक. तू गेमर बी नाही. कोच शिमडी येतात आजकालच्या पुरी, ती बी तुला मारून जातात आणि वरनं म्हणतात पैसा लागा भैया ना. तर आपली कामं नाही. आपली कामं जी आहेत ना, तेवढी आरडाओरडा करायची, ती आरडाओरडा करायचं फक्त. त्यावरती आपलं काम नाहीये. इतिहासात लिहिलेलं आहे की तो फक्त टॉप्या शिवायचा, आणि टॉप्या शिवून तो त्या स्वतःचा गुजर बसर करायचा. का करायचा? काय गरज पडली? त्याच्याकडे करोडोने पैसा, तो अखंड भारताचा मालक तो, आणि त्याच्याकडे एवढा पैसा असून सोने की चिड़िया कहा जाती थी उस वक्त में देश को. और उस वक्त की बात है, और वो टोपी सी के वो पैसे कमा रहा. जरूरत क्या पड़ रही उसको टोपी सी के पैसे कमाने की और खुद का गुजर बसर करने की? और वो संभाजी महाराज को मारेगा, जबान निकालेगा, आंख निकालेगा, आमका धमका, ये सारी चीजें जो फालतू चीजें बता रहे तुम लोग, क्यों करेगा संभाजी महाराज के साथ में चीजें? जब उसको खुद के अल्लाह का इतना डर है कि वो सिर्फ बैतुल माल, जो माल आता राज्य का, वो राज्य के माल में से वो खुद के लिए खर्चा नहीं कर रहा. उसको इतना डर है उसका ऊपर वाले का. वो बंदा एक बंदे को आंख निकालेगा, उसकी जबान निकालेगा. अरे जरा लिखने के पहले सोचा करो रे हगरे हो. आज जो ओझा सर तो पता होंगे ना, ओझा सर आज उसके बारे में बोल रहे थे. उस दिन मैं सुना था कि औरंगजेब जैसा ईमानदार आदमी आज तक नहीं हुआ है. राजा आज तक नहीं हुआ औरंगजेब जैसा ईमानदार. क्यों उनके क्यों चूले उनमें? जब कोई चीजें पढ़ी उन्होंने, वो पढ़ने के बाद ये चीजें बता रहे हैं ना, बेवजह तो नहीं बता रहे. इतिहास में लिखी हुई कोई चीजें